नमस्कार. मराठी बातमीपत्रामध्ये आपले स्वागत आहे. पाहूया आजचे विशेष बातमीपत्र. प्रायोजक फ्रेंड्स बायोटेक, किसानों का विश्वास, खेती उपयोगी सभी प्रकार के ऑर्गेनिक औषधि एवं खतों के लिए आज ही संपर्क करें फ्रेंड्स बायोटेक. ऊर्जा मंत्री डॉक्टर नितीन राऊत यांचा आक्रमक पवित्रा. मागासवर्गीयांचा पदोन्नतीतील आरक्षणाच्या विषयावर कोणतीही तडजोड नाही. मुख्यमंत्र्यांनी 2 दिवसात बैठक घ्या, अन्यथा मंत्रिमंडळ बैठकीत हा विषय उपस्थित करण्याचा राऊत यांचा इशारा. बंगळुरूमध्ये घृणास्पद प्रकार समोर. अनुसूचित जाती जमाती प्रवर्गातील तरुणाला पोलिसांकडून जबर मारहाण तसेच मूत्रप्राशन करण्यास भाग पाडले. संबंधित पोलीस उपनिरीक्षक विरोधात तक्रार दाखल. नवी मुंबई महापालिका क्षेत्रामधील अतिदिव्यांग व्यक्तींना आता घरीच कोरोना लस देण्यात येणार. दिव्यांग व्यक्तींसाठी लसीकरण केंद्रावर आठवड्याचे 7 दिवस वेगळी रांग असणार. वीज कंत्राटी कामगारांना सुद्धा फ्रंटलाईन वर्करचा दर्जा देण्याची वीज कंत्राटी कामगार संघाच्या वतीने मागणी. 24 मे पासून राज्यभर बेमुदत काम बंद आंदोलन करणार. 10वी आणि 12वीच्या परीक्षेसंदर्भात येत्या 2 दिवसात मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या अध्यक्षतेखाली होणाऱ्या बैठकीत अंतिम निर्णय घेतला जाणार. शिक्षण मंत्री वर्षा गायकवाड यांची माहिती. ऑलिम्पिक मेडलिस्ट कुस्तीपटू सुशील कुमार याला ज्युनियर कुस्तीपटू सागर धनखडच्या हत्येच्या आरोपात अटक. कलम 302 हत्या, 365 अपहरण, 120 बी गुन्हेगारी कट रचने अंतर्गत गुन्हा दाखल. राज्यातील सर्व धरणालगतच्या जागांचे हवाई सर्वेक्षण करण्याचा राज्य शासनाचा निर्णय. अतिक्रमणांवर नियंत्रण ठेवता येण्यासाठी हे हवाई सर्वेक्षण करणार. टाटा स्टील कंपनीची मोठी घोषणा. कोरोनामुळे झालेल्या कर्मचाऱ्यांच्या मृत्यूनंतरही 60 वर्ष पूर्ण वेतन देणार. घर आणि मुलांचे शिक्षण विनामूल्य. सर्व खर्च टाटा उचलणार. योग गुरु रामदेव यांनी ॲलोपॅथी आणि डॉक्टरांवर केलेले वक्तव्य मागे घेतले. केंद्रीय आरोग्य मंत्री डॉक्टर हर्षवर्धन यांनी योग गुरु रामदेव बाबा यांना पत्र लिहून वादग्रस्त विधान मागे घेण्यास सांगितले. मोदी सरकारच्या नव्या कृषी कायद्याविरोधात सुरू झालेल्या शेतकरी आंदोलनाला 26 मे रोजी 6 महिने पूर्ण होत आहेत. या दिवशी देशभरात पुन्हा तीव्र आंदोलन होणार असून हा दिवस काळा दिवस म्हणून साजरा करण्यात येणार. असेच विशेष बातमीपत्र आम्ही आपल्यापर्यंत नेहमी पोहोचवत राहू. सतत बघत राहा KM TV. धन्यवाद.